हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज आम्ही आलो आहोत चंद्रपूरच्या उत्सव मेळ्यामध्ये, जे हिवाळ्यामध्ये नेहमी मेळा येत असतो. आणि समोरच आम्हाला बघायला मिळाला भला मोठा गोरिला. आणि एंट्रन्स तर खूप छान होतं, खूपच छान, नेहमीपेक्षा खूप सुंदर होतं. यावर्षी तर जलपरी पण बघायला मिळणार आहे म्हणाले, तर चला बघूया आपण आज जाऊन जलपरी. आणि त्यासाठी पहिले तर याला फोटो काढायचे होते. फोटो काढून घेतले आणि मग नंतर तिकीट काउंटरकडे गेलो. तिकीट काढल्यानंतर मॅडमने तर 10 रुपयेच दिले नव्हते आम्हाला वापस. मग 10 रुपये वापस केले आणि मग निघालो आम्ही आज जायला. तर बघू शकता तुम्ही. याला तर पहिलेच ब्लॉग करायचा असतो, चालू करायचा असतो आणि नंतर म्हणे मम्मी टायगरसोबतच फोटो काढ. घे रे बाबा म्हटलं. एंट्री केल्या आम्हाला दिसलं पापडगृह, सुस्वाद पापडगृह. त्याच्यानंतर ज्वेलरीची दुकानं, खेळण्याची दुकानं, लोणची, चटपटा गोळ्या, इतकं सारं होतं तिथे. आणि चटपटा गोळ्या तर माझ्या मुलांना खूप आवडतात, ते तर पहिले घ्यायला लावलं यांनी. त्याच्यानंतर मग ज्वेलरी दिसली, 10 रुपयेवाला मेला आणि ते आम्ही तिथे पहिले गेलो आणि त्यानंतर तिथे ज्वेलरी वगैरे घेतली, म्हणजे अनघासाठी क्लिप्स वगैरे घेतल्या, क्लचर्स वगैरे घेतले. तर ते सगळं घेतल्यानंतर पापड घेतलं, लोणचं घेतलं, मिरचीचं लोणचं माझ्या हजबंडला खूप आवडते, भरलं मिरचीचं, ते घेतलं. आणि त्यानंतर चटपटा गोळ्यासुद्धा घेतल्या, भरपूर घेतलं. गेम तर आम्ही बिलकुल खेळलो नाही यावेळेस. आम्ही विचारच करून आलो, गेम वगैरे काही खेळायचं नाही, फक्त बघायचं आहे आपल्याला, तो म्हणजे मौत का कुआ. मग समोर दिसला जलपरीचा बोर्ड. तर हे म्हणाले जलपरी नाही बघू आपण, कारण की ती असली नाही आहे, असली असती तर बघितलं असतं. मग अनघाला दिसले तिचे फेवरेट बोरं, ते तुटूनच पडली बोरांवर. तिला मेळ्यामध्ये आल्यानंतर बोरं तर हे हवेच असतात, त्यामुळे ती खूप खुश झाली. खूप दिवसानंतर तिला खायला मिळाले आणि मी पण थोडेसे खाऊन बघितलं. मला तर खूप आंबट वाटले ते, पण अनघाला तसेच आवडतात. यांनी पण एक प्लेट घेतला. मग नंतर हे पण म्हणे मला दाखव, मी पण खाऊन बघते, यांना पण आवडतात ते. अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी बोराचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही निघालो पुढे बघायला. लहान लहान मुलांसाठी पाळणे, खाण्याच्या वस्तू, मसाला पापड, चाट, आईस्क्रीम, शुगर कँडी, सगळे स्टॉल होते. आणि लहान मुलांसाठी पण खूप काही होतं. पण आमचा मेन एम होता तो म्हणजे मौत का कुआ. आम्ही त्याच्यासाठी स्पेशल आलो होतो, कारण की खूप वर्षानंतर आम्ही इथे मेळ्यामध्ये हे मौत का कुआ आला होता आणि ते मी खूप वर्ष झाले होते बघितला नव्हता आणि मला मुलांनासुद्धा दाखवायचा होता, त्याच्यामुळे आम्ही पहिले तिकडेच गेलो. तर आम्ही 70 रुपये तिकीट पर कॅन्डिडेट काढून आलो आहो मौत का कुआ बघायला. आणि एक्साइटमेंट तर बघा समक्षची, वाव, मम्मी कधी चालू होते. मग अशा प्रकारे अनघा, आईसुद्धा यायला तयार नव्हत्या, कारण की ते खूप उंचावर होतं, ते चढायचं होतं. आणि पण तरीसुद्धा आम्ही त्यांना जबरदस्ती घेऊन आलो की कधी बघणार तुम्ही, आता आलाय तर बघून घ्या. तर ते पण आल्यानंतर मग ह्यांनी म्हणाले की थोडंसं व्ह्यू दाखवून दे सगळ्यांना. मी पण शूट केला. आकाश पाळणा पण खूप छान दिसत होता, आमच्या टेरेसवरून पण छान दिसतो आकाश पाळणा. तर मग अशा प्रकारे मौत का कुआ चालू झाला आहे. पहिले आली बाईक, इतकी जबरदस्त चालवत होता तो बाईक्सवर, इतकं मस्त वाटलं, भारी वाटलं ते बघून. आणि तो गोल गोल फिरता लोक त्याला पैसे पण देत होते आणि तो चालवता पैसेसुद्धा घेऊन जात होता आणि स्टंट पण करत होता मध्ये. तर हे एक ट्रेलर म्हणून होतं. मग यांनी पण पैसे काढले आणि पटकन त्यांनी घेऊन असं आपला स्टंट दाखवलं. तर अशा प्रकारे त्यांनी पहिले आले आणि त्याच्यानंतर आली दुसरी बाईक, मग आली तिसरी बाईक. 3 बाईक्स ॲट अ टाईम. आय कांट इमॅजिन. मी किती वर्षानंतर बघत आहे आणि ते बघून मला इतकं भारी वाटत होतं. माझ्या मुलांना तर खूप आवडलं आणि त्या तिघांचा स्टंट पण पाहण्यालायकच होता. आणि म्हणजे हात सोडून काय आणि दोन्ही पाय एक साईडला करून, इतकं म्हणजे ते कसं बॅलन्स करतात त्यांना माहिती. खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं हे सगळं बघून. मला खूप भारी वाटलं, मुलांना पण छान वाटलं. त्यानंतर आले कार.
एक सोडून 2 कार ॲट अ टाईम फिरत होत्या. ते बघून इतकं भारी वाटत होतं. म्हणजे बाईकपर्यंत तर ठीक आहे, पण कार अक्षरशः आम्ही जिथे उभं होतो ते अक्षरशः हालत होतं आणि इतकी भीती वाटायची. पण हे सगळं बघून खूप भारी वाटलं. तुम्हाला पण याचा आनंद घ्यायचा असेल तर उत्सव मेळ्यामध्ये नक्की या आणि मौत का कुआँ नक्की बघा. खरंच पैसा वसूल शो आहे हा. त्यानंतर जे बाईक्सवर होते, ज्यांनी खूप स्टंट केले, त्यांचं कौतुक पण केलं माझ्या मिस्टरांनी आणि त्यांना खूप छान वाटलं. तर तुम्ही पण या, यांचं स्टंट बघा, यांना पण थोडंसं प्रोत्साहन द्या, तर त्यांना पण छान वाटेल. तर तुम्ही नक्की बघा हा शो. त्यानंतर आम्ही गेलो कॅनोपी फॉर डिनर. मेल्यामध्ये आम्ही काही खाल्लं नाही, त्याच्यामुळे आम्ही कॅनोपीमध्ये आलो होतो. फर्स्ट टाईमच आलो. इंटेरियर तर खूप भारी होतं. ते बघून खूप छान वाटलं आणि ॲम्बियन्स तर पण खूप मस्त होतं. तर आम्ही अशा ठिकाणी बसलो आणि छानपैकी मस्त आस्वाद घेतला. तुम्हाला सांगते त्यावेळेस आम्ही जेव्हा होतो त्यावेळेस 5 बर्थडे सेलिब्रेशन झाले तिथे. म्हणजे तुम्ही समजू शकता की इथे छान टेस्ट आहे. रेस्टॉरंटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. टेस्ट वगैरे खूप मस्त आहे. आमचं डिनर वगैरे झालं होतं आणि अशा प्रकारे आमची आज इव्हिनिंग ही झाली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय. ये